जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी। शिवाजी विद्यापीठाचे नामांतर म्हणजे शुद्ध बालिशपणा असून शिवाजी विद्यापीठ हे नाव अत्यंत विचारपूर्वक देण्यात आले असून नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही। विद्यापीठाचा नाम विस्तार करा असे म्हणणाऱ्यांना हिसका दाखवू असा इशारा देण्यात आलाय। कोल्हापूर येथील ऐतिहासिक दसरा चौक येथे चित्रदुर्ग मठात नाम विस्ताराला विरोध करण्यासाठी बैठक संपन्न झाली। शिवाजी विद्यापीठ हेच नामकरण कायम राहावं यासाठी आज ही बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय म्हणजे शिवाजी विद्यापीठ हे नामकरण शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वीच निश्चित झालेलं आहे। यासाठी अत्यंत विचारपूर्वक हे नाव घेतलेलं आहे, कारण तत्कालीन यासाठी एक समिती नेमली होती, त्याचं चिकित्सा समिती। त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेब त्यावेळेचे मुख्यमंत्री यांच्यासमोर एक निवाडा केला गेला की या विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ ठेवावं। त्यावेळी पण अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामकरण द्यावं, परंतु यशवंतराव चव्हाणांनी स्पष्ट सांगितलं जर शिवाजी विद्यापीठ नाव दिलं तर CSM विद्यापीठ होणार आहे। अशा पद्धतीचं त्यांनी बडोदा विद्यापीठचं उदाहरण दिलं, मुंबईतल्या विद्यापीठाचं दिलं, आपल्या कोल्हापूरचं छत्रपती प्रेमलालजी रुग्णालय आज सर्वजण आपण CPR म्हणतोय। आता हे छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या सर्वांचे दैवत आहेत, परंतु शिवाजी या नावामध्ये एकही उल्लेख होत नाही। कारण इतिहासकार जे डॉक्टर बाळकृष्णांची इच्छा होती ही विद्यापीठ व्हावं, त्यांनी शिवाजी द ग्रेट शाहू महाराजांनी सुद्धा शिवाजी टेक्निकल, शिवाजी मंदिर, शिवाजी या नावात आदरतात्य शब्द असल्यामुळं आम्हा सर्वांची सर्वसामान्यांचे माझं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ हे जुळलं असल्यामुळं कदापिही या विद्यापीठाचं नाव बदल दिलं जाणार नाही, यासाठी याची व्यापक बैठक झालेली आहे। आंबेडकर विधी महाविद्यालय नागसेन छत्रपती संभाजीनगर येथे वार्षिक संमेलन व बक्षीस वितरण छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री नामदार संजय शिरसाट यांच्या हस्ते पार पडले। संजय शिरसाट म्हणाले की मी परिस्थिती बदलली, या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे। आज माझ्या 10 रुपयाच्या पेनने मी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहे। येत्या 1.5 वर्षात महाराष्ट्र राज्यात 1500 वसतिगृह मंत्री निधीतून पूर्ण करणार असल्याचे सांगितले। एक मजबूतीने उभं राहा। आयुष्याची सुरुवात तुम्ही करताय, लांबचा पल्ला गाठायचा आहे। तो पल्ला गाठताना अनेक अडचणी येणार आहे। जगात सुखी कोणीच नाही आहे। एक माणूस मला सुखी दाखवा, जो सुखी आहे असं जर म्हणला असेल तर त्याच्या आत्मा त्याला नसेल, तो मेलेला असेल हे समजा, नक्की समजा तुम्ही। त्याच्यात जीव नाही असं समजायचं। सुखी जगात कोणीच नाही। कोणी म्हणत असेल तर तो खोटं बोलतोय, एवढं पक्क लक्षात ठेवा। आणि भविष्यासाठी आपलं भविष्य आपल्या हाताने घडवा। आपल्याला आता घडवणारा आणि बनवणारा कोणी राहिलेलं वाली राहिलेलं नाही। आपणच आपल्या भविष्याचे सगळ्या कामाचे आपणच सूत्रधार आहोत हे समजून चला। भविष्यामध्ये कधीही तुम्हाला कोणतीही अडचण आली, निश्चित तुमचा एक सहकारी, तुमचा एक मित्र म्हणून तुमच्या पाठीशी निश्चित उभे राहील। फक्त बोध एवढाच घ्यायचा, हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये आला पाहिजे। हा कॉन्फिडन्स जर तुमच्यात निर्माण नाही झाला ना, मग जन्मी आला हेला पाणी वाहू मेला, काही उपयोग नाही। उगाच तरी आपला रोजच मग तो पोट तर कोणीही भरतं। जेवायची चणचण तुम्ही किती कसे राहा, तुम्हाला जेवण मिळेल। हे ज्याने जन्म घातलाय तो तुम्हाला जेवण देईलच देईल, परंतु त्याच्यावर जर समाधान मानायचं असेल, अल्पसंतुष्टी राहू नका। स्वप्न हे मोठे पहा, कधीही स्वप्न छोटं पाहायचं नाही। आता तुम्ही म्हणाल स्वप्न छोटे पाहायचे नाही तर मग काय आम्ही काय अंबानी बनायचं का? अरे अंबानी का की झाडकी पत्ती आहे। आपल्या घरामध्ये माझ्याकडे पहिल्यांदा आयुष्यामध्ये सायकल विकत घेतली 650 रुपयाची। तर मी त्या सायकलीला मी अंगावर पाणी कमी, त्या सायकलीवर पाणी जास्त टाकायचो। मला वाटायचं हीच माझी मर्सिडीज आहे। त्याच्यानंतर 3500 रुपयाची स्कूटर घेतली। असा वाकडं होऊन बसायचो की लोकांनी स्कूटर जास्त पाहावं, माझ्याकडे कमी पाहावं म्हणून। ती मी सेकंड हँड घेतलेली। त्याच्यानंतर मोटरसायकल घेतली सेकंड हँड, पैसेच नव्हते ना, सेकंड हँड। त्याच्यात मग बायकोला बी घेऊन बसायचो, नाही चालायचो जसं का सलमान खान चाललाय। नंतर मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्या। आज कोणतीही अशी गाडी नाही जी माझ्याकडे नाही। आणि आता सेकंड हँडचा जमाना गेला, मी नवीनच गाड्या घेतो, मग ती कितीची का असाना। शहरातल्या काही ज्या नामवंताकडे गाड्या असतील त्यातला एक नामवंत मी आहे।
म्हणून हे भविष्य पाहिजे. सुरुवात कुठून केली? सायकलीपासून. गेलो कुठं? टॉप 10 मधले जे असेल त्यात पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरवर किंवा पहिल्या नंबरवर आपण असू शकतो, एवढं मी करून ठेवलं. याच्यासाठी मेहनत ही घेणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल असं सगळ्यालाच जमतं का? नाही जमत, थोडंसं कमी होशील, पण तो काम तर कर. जोपर्यंत तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स आहे तोपर्यंत हे सर्व शक्य आहे. ज्या दिवशी कॉन्फिडन्स लूज होईल त्या दिवशी इतर जसे लोक जन्माला येतात आणि मरतात त्यात तुमचा नंबर लागेल. म्हणून आपलं नाव एखाद्या वेळेला एखाद्या स्टेपवर जाण्यासाठी असलेली प्रचंड मेहनत या वयातच तुम्ही करावी अशी तुमच्याकडून अपेक्षा. धन्यवाद. जय भीम. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात HPV अर्थात ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस या प्रतिबंधक लसीकरणबाबत बैठक संपन्न झाली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळेतील 9 ते 18 वयोगटातील मुलींना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती दिली. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद CEO कार्तिक NS व आरोग्य अधिकारी उपस्थित होते. आज ही बैठक आपण झाली. एकूण शाळेत शिकत असलेल्या वयोगट 9 ते 18-17 या ज्या प्राथमिक शाळेच्या आणि माध्यमिक शाळेच्या ज्या मुली आहेत त्यांची संख्या 2 लाखाच्या वर आहे जिल्ह्यातील. त्यांना आपण CSR फंडातून दानशूर व्यक्तीकडून आणि वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य इतर सगळ्या अधिकाऱ्यांची मदत करून आपण लसीकरणाची मोहीम हातामध्ये घेतलेली आहे. आणि लस अतिशय सुरक्षित आहे. ही या लसीचा WHO, ICMR आणि अनेकांनी संशोधन करून ही लस विकसित केलेली आहे. मला वाटते ज्यावेळा केंद्राचं बजेट मांडलं गेलं त्यावेळेसुद्धा निर्मला सीतारामजींनीसुद्धा याचा उल्लेख केला होता. आणि परवासुद्धा आपल्या ज्या महिला बालविकास मंत्री आहेत आदित्यताई तटकरे यांनी राज्यामध्ये लस टोचण्यासाठी आपण महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातामध्ये घेणार आहोत असं सूचना केल्या. आमच्या कागल तालुक्यातील मला वाटते रामनवमीपर्यंत आमचा कागल तालुका पूर्ण संपेल. आणि कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा मेपर्यंत म्हणजे शाळा सुट्टी होईतोपर्यंत संपवण्याचं आपलं नियोजन आहे. सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी आणि ज्या शाळाबाह्य मुली आहेत त्यांनाही जवळजवळ 20,000 आकडा आहे हा जिल्ह्यातला, आम्ही त्यांनाही आणणार आहोत. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समिती यांच्या वतीने सोमवार 17 मार्चला कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेतून दिली. सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधी एकत्र येऊन एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. विषय हा आहे की कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे नाव आदराने घेतलं गेलं पाहिजे. नाव रेकॉर्डवरती आलं पाहिजे. नाव मनामनामध्ये आणि हृदयामध्ये आलं पाहिजे. काही पुरोगामी पिलावळ या ठिकाणी या नावाचं जर
मोठं नाव केलं, विस्तार केला तर ते शॉर्टकट होईल, लघुरूपच होईल त्याचं, असं म्हणून त्या नावातनं शिवाजी नाव निघून जाईल. अशा प्रकारचा एक शब्दच्छल करतायत, हा बुद्धिभेद करतायत. या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोचवायचं आहे की छत्रपतींच्या पदवीला आणि छत्रपतीला विरोध करणारे हे सगळे लोक एक्सपोज झालेले आहेत, समोर आलेले आहेत. यांना ओळखा तुम्ही आणि खऱ्या अर्थाने छत्रपतींचा स्वाभिमान, छत्रपतींचं प्रेम दाखवण्यासाठी आणि या विद्यापीठाचं नाव त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झालं पाहिजे, या अस्मितेच्या लढ्यासाठी आपण सर्वांनी 17 मार्चला दुपारी 3 वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी व्हा. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पूजनीय भिडे गुरुजी, भाग्यनगरचा शेर ज्यांना म्हटलं जातं ते ठाकूर राजा सिंग, हे ह्या मोर्चामध्ये उपस्थित राहणार आहेत. सर्व संघटनांची अतिशय जोरदार तयारी चालू आहे. श्री संप्रदाय असेल, स्वामी समर्थ संप्रदाय असेल, सनातन संस्था असेल, शिवछत्रपती ग्रुप असेल, हिंदू एकता आंदोलन असेल, हिंदू महासभा असेल, सर्व हिंदुत्वादी संघटना याच्यामध्ये जोराने प्रयत्न करतायत. बांधवांनो, एकच आवाहन करेल की 1 दिवस 2 तास आपल्याला सर्व बाजूला ठेवून या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि छत्रपतींच्यासाठी, छत्रपतींच्या संपूर्ण नावासाठी संपूर्ण कोल्हापूरकर वासीय कसे एकत्र येतात ही ताकद दाखवून द्यायची आहे. आणि या ठिकाणी आवर्जून सांगतो, लघुरूप निश्चितपणे होणार नाही. त्याच दिवशी आपण सर्वांना आवाहन करू आणि प्रतिज्ञा घेऊ की आजपासून आम्ही प्रतिज्ञाबद्ध होतो की आजपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठच म्हणणार आणि जे कोणी अर्धवट नाव घेत असतील त्यांना सुद्धा त्यांचं प्रबोधन करून जागरूक करणार. 17 मार्च दुपारी 3 वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर. पुरोगाम्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. यांना छत्रपती नको आहेत. कारण गोविंद पानसर यांनी जे पुस्तक लिहिलंय, शिवाजी कोण होता, याच्याविषयी यांना कधी वावडं नसतं, याच्याविषयी कधी यांना अवमान वाटत नाही. विनोद अनावृत नावाची व्यक्ती, त्यांनी शिवाजीचं उदात्तीकरण पुस्तक लिहिलं, याच्याविषयी त्यांना कधी वावडं नसतं. त्यामुळं छत्रपती जे या ठिकाणी त्यांचा शिवराज्याभिषेक झालेला आहे, अभिषेक्त राजा आहेत, या नावाला विरोध करणं म्हणजे या ठिकाणी छत्रपतींनाच आणि त्यांच्या अस्मितेलाच विरोध करणं आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. 17 मार्च दुपारी 3 वाजता इतिहास घडवण्यासाठी कोल्हापूरच्या दसरा चौकात येऊयात. सोलापूरमध्ये मंगलदास मूकबधीर निवासी शाळेमध्ये मूकबधीर विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या नराधम शाळेतील कर्मचारी व त्यास मदत करणारे शाळेतील सहकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी व सदरील मुलीस न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्षा संजीवनीताई बारंगुळे यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली. नमस्कार, मी संजीवनीताई बारंगुळे, प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा. आज सोलापूर येथे माननीय जिल्हाधिकारी साहेब, मुख्य कार्यकारी CO साहेब आणि जे सोलापूरचे CP साहेब यांना आज आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे. त्याचं कारण असं आहे की 2016मध्ये जी मंगलदास मूकबधीर निवासी शाळा आहे सोलापूर, त्या शाळेमध्ये जी शिकत असलेली मूकबधीर मुले आहेत, त्याच्यामध्ये सोलापूर कोरोनाच्या कालावधीमध्ये एका मुलीवरती शाळेतल्याच एका कर्मचाऱ्यांनी तिच्यावर अत्याचार केला, तिच्यावर अतिप्रसंग ठेवला. हे त्या आईच्या व मुलीला ज्यावेळी मुलीला बोला येत नाही, खरं तर मूकबधीर जी शाळा असते त्याच्यामध्ये मुख आणि न बोला येणारे विद्यार्थी तिथे शिकत असतात. तर ज्यावेळी शासन आलं आपल्या दारी, त्यावेळी माननीय बच्चूभाऊ यांच्या माध्यमातून सर्व दिव्यांगाचं एक मोठं मेळा आयोजित केलेला होता. त्यामध्ये जे काही मूकबधीर शाळेतले कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, जे दिव्यांग बांधव असतील, त्यांच्याशी आमचा संपर्क झाला. त्याच्यामधूनच आम्हाला एक अशी बातमी त्यावेळी समजली की जी काही त्या शाळेमध्ये मंगलदास मूकबधीर शाळेमध्ये जी विद्यार्थिनी शिकत होती, त्या विद्यार्थिनीवरती शाळेतीलच एका कर्मचाऱ्यांनी तिच्यावर अतिप्रसंग केला. हे निदर्शनात आल्यावर आम्ही त्याच्या आईशी भेट घेतली, आईबरोबर चर्चा केली. आईनी सर्व प्रकार सांगितला आणि ती तक्रार सुद्धा द्यायला तयार झाली. खरं तर ही तक्रार 2016मध्ये ज्यावेळी घटना घडली त्यावेळीच द्यायला पाहिजे होती, परंतु तो विषय तिच्या त्यावेळी अगोदर निदर्शनात आला नाही. त्या शाळेमध्ये अतिप्रसंग झाल्यामुळे ज्यावेळी तिच्या आईच्या लक्षात आलं, त्या आईने ती शाळा बदलून दुसऱ्या शाळेमध्ये टाकलं. त्या शाळेमध्ये त्या मुलीचं जे काही मेडिकल असतं त्या मेडिकल केलं आणि ज्यावेळी 1 महिन्यानी चेकअप केलं त्यावेळी ती मुलगी प्रेग्नंट आहे असं दिसून आली. त्यामुळे त्या शाळेतल्या त्या शिक्षकांनी त्या आई नाथपालकाला बोलून घेतलं आणि झालेला प्रकार सांगितला आणि झालेल्या प्रकारावरती आईने त्या मंगलदास जी शाळा आहे मूकबधीर
निवासी त्या शाळेच्या व्यवस्थापकांना, संस्थापकांना, कर्मचाऱ्यांना ही गोष्ट कानावर घातली, परंतु त्यांनी तिला एक अशी भीती दाखवली की झाला हा प्रकार झाकून ठेवा, जर असं तुम्ही कुठं बाहेर केलं तर एकतर तुमची मुलगी मूकबधीर आहे, मुलीची जात असते, जर तुम्ही असं बाहेर कुठं सांगत गेला तर मुलीच्या जातीला कलंक लागेल, तुम्हाला समाजामध्ये राहणं मुश्किल होईल आणि जर तुम्ही हा विषय उचलला तर तुमच्या सुद्धा जीविताला धोका होऊ शकतो, अशी धमकी दिल्यामुळे ते शांत होत्या. परंतु परवाचा जे आम्ही कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये तिच्या ज्या मुलीवर अत्याचार झाला त्या आईची भेट झाली, तिच्या घरी जाऊन आम्ही भेट घेतली, सगळं व्यवस्थित त्यांनी आम्हाला झालेला प्रकार घडला सांगितला आणि तिची आई तक्रार सुद्धा दाखल करायला तयार झाली होती. तसं तिनं आम्हाला मोबाईलमध्ये स्टेटमेंटही दिलेलं आहे की कशा पद्धतीनं माझ्या मुलीवर अत्याचार झाला आणि आम्ही का गप्प बसलो. मग त्यावेळी तिचं मनपरिवर्तन करून आम्ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून तिला म्हणजे मनपरिवर्तन केलं, तिला धीर दिला आणि म्हटलं की कधीही झालेला जो प्रकार असेल काही नाही, पण मुलीवर जो झालेला प्रकार आहे त्यावेळी ती मुलगी 13 ते 14 वर्षाची होती आणि त्यामुळं काही इज्जतीला घाबरून ते गप्प बसले. परंतु तुम्ही गप्प न बसता हा प्रकार काय दुसऱ्या तिसरीकडे कुठं घडलेला नाही, हा प्रकार शाळेमध्ये घडलेला आहे, जिथं विद्या मंदिर म्हणतो, जिथं न्याय देवता म्हणतो, जिथं आपली पालक विद्यार्थ्याला आशेने शिकवायला, मुलं घडवायला पाठवतात आणि त्याच ठिकाणी जर असे प्रकार घडत असतील तर गप्प बसणं चुकीचं आहे. बातमीपत्रात घेऊया इथेच विश्रांती, पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.